सो आपली रिटर्न जर्नी स्टार्ट. आपली पॅकिंग झालेली आहे आणि हर्षद भाऊ पॅकिंग करतायत. आपली रूम होती. वाजलेत 6:30 आणि बाहेर बघू शकता अजूनही अंधारच आहे. इकडे खालून इथे आपल्या बाईक पार्किंग होत्या. हा जो रूट आहे तो जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी एकता नगरला आणि आपल्याला ह्या रूटने रिटर्न जायचं आहे. तर इथून आता आपण जाणार आहोत नीलकंठ धाम म्हणून एक प्रसिद्ध म्हणजे अशी जागा आहे सुप्रसिद्ध. तर तिकडे आपण विजिट करणार आहोत. तर तिकडे आपलं खूप भव्य असं मंदिर आहे ज्याला नीलकंठ मंदिर म्हणून ओळखले जाते. नीलकंठ मंदिर म्हणजे महादेवांचं एका गोष्टीशी निगडीत असं ते आहे स्टोरी. म्हणजे बोलतात की देव आणि दैत्य असुर यांच्यामध्ये अमृत यावरून खूप मोठे युद्ध झाले होते. त्यावेळी जेव्हा समुद्रात दैत्याने विष पसरवलं होतं तेव्हा ते महादेवांनी ते विष पिऊन टाकलं होतं व त्यांचा गळा निळा झाला होता, म्हणून त्यांना नीलकंठ असे नाव देखील संबोधले जाते महादेवांना. तर ही अशी म्हणजे मला जेवढं माहित आहे ते मी इथे सांगतोय. समोर आपण बघू शकता स्वामीनारायण मंदिर आहे. पुढे हे आहे गौधाम. ते गौशाला आहेत व गायींना म्हणजे इकडे खूप मोठी गौशाला आहे. इकडे गायींचं पालन पोषण इकडे करण्यात येतं. इथे खूप चांगली अशी जागा आहे ही. आपण बघूया पुढे. हे बघा नीलकंठ धाम म्हणून. आता आपण लवकरच पोहोचू तिथे. बघूयात पुढे गेल्यावरती. सकाळची वेळ आहे. सूर्यदेवांनी पण आपल्याला दर्शन दिलेलं आहे. खूप छान वातावरण आहे इकडे. शांतता, थंडगार वातावरण. पोचलो होतो आता. हे एंट्री गेट वाटते. एंट्री गेट मधून इथून एंट्री झाल्यानंतर पुढे पार्किंगला भव्य अशी जागा आहे. आपल्याला इकडेच गाड्या पार्किंग कराव्या लागतील असं वाटतंय. समोर पार्किंगला बघूया आपण आता पुढे जाऊन. आणखी मंदिर तर आलेलंच आहे, समोरच दिसतंय. मस्त असे भव्य झेंडे वरती फडकताना दिसतात आपल्याला. हर्षद भाऊने गाडी लावली म्हणजे बघू शकता इथे कृष्ण आणि राधा यांच्या विविध मूर्ती इकडे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, म्हणजे रासलीला. तसेच शिवजींची एक भव्य मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे. नीलकंठवणी ब्रह्माजी यांची पण मूर्ती इकडे आहे. सुबक अशी आकृती. हे भव्य असं मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. आपण आलेलो आहेत आता नीलकंठ धाम येथे. तुम्ही बघू शकता केवढं भव्य मंदिर इकडे उभारलेलं आहे. नीलकंठ धाम स्वामीनारायण मंदिर म्हणून हे ओळखले जाते. आपण आता इथे आलेलो आहोत. हे बघू शकता नीलकंठ सरोवर. हे बघू शकता स्विमिंग ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. खूप सुंदर असं भव्य मंदिर इकडे आहे.
इथून आपल्याला वरती जायचं आहे. मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. इकडे विष्णू भगवानची मूर्ती स्थापित केलेली आहे. त्या परिसरात आलेलो आहे आपण. नीलकंठ वर्णित भगवानचे इकडे मंदिर आहे. नारायण मंदिर तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असा प्रतिकृती साकारलेली आहे इथे. खूपच छान अशी प्रतिकृती आणि स्वामीनारायण महाराज इकडे आहेत. मंदिर पण आता रिटर्नचा म्हणजे परतीचा प्रवास आपण चालू केलेला आहे. आपल्याला 7.5 तास दाखवतो इथून मुंबई. तर आपण अंधार पडायच्या आधीच कव्हर करू. त्यामुळे आपण पहाटेच उठून पहिले नीलकंठ धामचे इकडे विजिट करून आपण आता आपल्या मुंबईकडे परत जाण्याचा तयारी केलेली आहे आपण आता. इथे सर्व ट्रकच ट्रक आहेत. ट्रान्सपोर्ट बाय रोडच होता, त्यामुळे सगळे कंटेनर्स दिसतील तुम्हाला जास्त करून या साईडला. वापी, मुंबई अशा प्रकारे मुंबईला रिटर्न जाताना खूप छान रस्ते चांगले असल्यामुळे प्रवासही सुखाचा होतो असं म्हणतात. आणि मन पण शांत, डोकं पण शांत, आरामदायी. नवसारी 51 किलोमीटर आहे. आपण नवसारीवरनच पुढचा प्रवास करणार आहोत. वापी 117 आणि मुंबई 296 किलोमीटर दाखवते. तरी आपण आपल्या नॉर्मल स्पीडने जाणार आहोत. कॅमेरा बघू शकता. आपण मोबाईलचा वापर करतोय सध्या व्लॉगसाठी. सध्या कॅमेरा हे घेतले नाहीत आपण, मोबाईलवरतीच ब्लॉगिंग करू असं पहिले बघूया. स्टार्टिंग आहे. कसा वाटतो सेटअप तुम्हाला दिसत असेल आरशात.
बोललो फर्स्ट टाइम व्लॉगिंग करायचा प्रयत्न करते तर पहिले मोबाईलवरतीच करूया, असं नको व्हायला कॅमेरा हे घेऊन खर्च वाढला. एक असतो ना एक हिम्मत बोलतात त्याला, मोटिवेशन म्हणजे सेल्फ मोटिव्ह. पहिले बोललो मोबाईलवरती व्लॉगिंग करू बघू, नंतर मग आपण कॅमेरा हे घेऊ, हळूहळू सेटअप करू. जशी जशी प्रॅक्टिस होईल, जसं जसं बोलायचं काय कसं ते तसं आपण घेऊ पुढे जाऊन. सहा तासाचा रस्ता दाखवतोय आपल्याला. आपण हा पल्ला पार करू. आधी मध्ये छोटे मोठे ब्रेक घेऊ, चहा ब्रेक, एनर्जी एक. ते लॉंग कंटिन्यू राईड करता करता एक बोलतात ना ते सरळ रस्ता आणि स्मूथ रस्ता असल्यावरती एक झोप बीप लागते, त्यासाठी आपण एक मध्ये मध्ये चहाचे ब्रेक घेत जाऊ. त्यामुळे फ्रेश पण वाटेल आणि रायडिंग वरती मजा पण येईल. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं आमचं 2 वर्षापासून चालू होतं, म्हणजे ऑलमोस्ट 2024ला पण आम्ही प्लॅन केला होता, पण काही कारणास्तव राहिला होता आमचा तेव्हा प्लॅन, म्हणजे तिकडे जायचं. परत 1 वर्ष उलटून गेले, दुसरे प्लॅन झाले, पण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्लॅन काय होत नव्हता. परत 2025ला सुद्धा आम्ही ठरवलं होतं, सेम जानेवारी-फेब्रुवारीचाच प्लॅन होता आमचा, पण तेव्हाही काहीतरी कारणास्तव आमचा तो पण प्लॅन तेव्हा झाला नाही. बाकीच्या छोट्या मोठ्या राईड व्हायच्या आमच्या, पण इकडे यायचं जेव्हा ठरवलं, शेवटी 2 वर्षानंतर आम्ही हे यावेळी सक्सेसफुल केलेली आमची स्टॅच्यू ऑफ युनिटीची राईड. खूप भारी वाटते, म्हणजे एक वेगळीच फिलिंग आणि एक राईडला आलेल्याचा एक आनंद वेगळाच असतो, तो म्हणजे गगनात मावत नाही असा आनंद भेटतो आपल्याला राईडला येण्याचा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त लॉंग राईडसाठी येणारे मित्र हवेत, मग ते अजून सुंदर बनतं. कारण की राईडला गेल्यावरती जो सुकून भेटतो तो म्हणजे तो आनंद तो कुठेच नाही, कशातही नाही, एवढं मी माझं मत तर मांडू शकतो. पण महाराष्ट्र चेकपोस्टच्या जवळ पोचलेलो आहोत. माझ्या मते इथे 500 मीटरवरती 1 किलोमीटरवरतीच आहे चेकपोस्ट.
तुम्ही बघू शकता चेकपोस्ट जवळ आल्या आल्या ट्रॅफिक असा जाम झालेला. ट्रक कंटेनर्स हे दिसतील तुम्हाला. लेफ्ट साईडला खूप मोठं चेकपोस्ट आहे, तिकडून मग चेकिंग हे सगळं चालू असतं यांचं. आपण राईट साईडने जाऊया पुढे, म्हणजे लेफ्ट साईडला सगळं टर्न आहे पुढे, त्यामुळे तर बघू शकता लेफ्ट साईडला महाराष्ट्र, म्हणजे आपण गुजरात सोडून आता महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे. लेफ्ट साईडला मोठा असं तुम्हाला दिसतंय का माहित नाही कॅमेऱ्यामध्ये, एक व्ह्यू घेतो. तर तिकडे चेकपोस्ट चेकिंग करतात, कंटेनर्स हे ट्रान्सपोर्टचे वेट ओव्हरवेट तर नाही हे सगळं चेक केलं जातं तिकडे, आणि मगच पुढे सोडलं जातं. तर वेलकम टू महाराष्ट्र. महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे. आपण परत आलेलो आहेत महाराष्ट्रात आपल्या. खूप भारी, तुम्ही बघू शकता क्रॉसिंग बनवलेली आहे. भारी वाटतंय. महाराष्ट्रात रिटर्न आलो आपण. गुजरातची टूर आपली म्हणजे एक सफल झालेली आहे. आणि हे चेकपोस्ट वरनं येताना अरे 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 लालपरी, महाराष्ट्रात आल्यावरती लालपरीने आपले स्वागत केलेले आहे. आणि हे दृश्य फक्त महाराष्ट्रात बघायला भेटेल तुम्हाला. असं एसटी महामंडळचे ड्रायव्हर म्हणजे आपणच त्यांच्याकडे बघत चाललं पाहिजे. संध्याकाळ व्हायला आलेले आहे. 3-3.5 तासाचा प्रवास बाकी आहे फक्त. सूर्याने पण आपला रंग सोनेरी असा केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यात. सूर्यप्रकाशाची किरण अशी सोनेरी रंगाची झालेली आहे. संध्याकाळचा टाइम होत आलेला आहे. 3-3.5 तासात आपण पोहोचूच मुंबईमध्ये म्हणण्यापेक्षा आपण पनवेलमध्येच पोहोचू. मुंबईच्या जवळच पोहोचलो. प्रवास खूप छान होता, सुखरूप असा प्रवास झालेला आहे. गाडी जास्त पळवायची पण नाही, बरोबर स्पीडमध्ये चालवली 60-70-80च्या रेंजमध्ये. म्हणजे कसं काही पण नाही, आरामदायी सुखीचा प्रवास होतो, त्यामुळे खूप छान वाटतं.
मित्र आहे ना आपला हर्षद भाऊ एक्स्ट्रीम वरती, म्हणजे ते बोलतात ना, चल राईडला म्हणल्या तयार होणारा जो मित्र पाहिजे आपल्याला, तो आपला खरा मित्र आहे आपल्या सोबत. म्हणजे आमची 2016-17 पासून आम्ही मित्र भेटलो होतो ऑफिसमध्ये आमच्या, जिकडे काम करतो तेव्हापासून आम्ही नेहमी सोबत फिरायला. बाईक राईड म्हणजे आमचं एक म्हणजे पॅशन बोलायचं, पॅशन. कुठे जायचं असेल एक फोन केला तर आम्ही बाईक राईडला निघालो. हे असं आहे. कधी त्यांनी प्लॅन केला तर मी रेडी होतो, कधी मी प्लॅन केला तर तो रेडी होतो. आमच्या दोघांचं असंच आहे. बाईक राईड म्हणजे बाईक राईड, बास, बाकी काही नको. वसई 10, ठाणे 33 आणि मुंबई 66 किलोमीटर अंतरावरती आहे. इथून लेफ्ट साईडला गेलं 10 किलोमीटर वरती वसई आलं, म्हणजे आपण ऑलमोस्ट पोचलेलोच आहे. 33 किलोमीटर वरती ठाणे, आपला ठाणे पोचू आणि मग मुंबई दाखवते 66. तर आपण ठाण्यावरूनच लेफ्ट साईड मारून पनवेलकडे रवाना होऊ. ते पुढे आता थांबूया आपण, एक छोटासा ब्रेक घेऊ, एक चांगला स्पॉट बघून, आणि मग पुढचा प्रवास करू. घाट आहे, इकडे दुकानं दिसत आहेत पुढे. बघूया, इकडेच थांबण्याचा प्रयत्न करूया कुठेतरी चांगली जागा बघून. मग तिकडे एक छोटासा ब्रेक, थोडा रिफ्रेशमेंट होऊया, चहा आहे पिऊन मस्त, आणि मग पुढचा प्रवास करू. तर माझ्या मते ब्लॉग आपण इकडेच हे करूया, कारण की रात्रीचा पुढे प्रवास आता टाकूया, बहुतेक टाकला तर. नंतर मग इकडेच आपण भेटूया, इथे थांबूया. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, नवीन ट्रिप, नवीन प्लॅन करू, आणि मग आपण भेटूया तिकडेच. चला.